अत्यंत दुर्दैवी घटना. कामावर जात असताना लोकल ट्रेनमधून निर्माल्य फेकत असताना डोक्यात नारळ पडून संजय भोई याचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. कारण एक होतकरू तरुण गेल्यामुळे आईवडील फारच चिंतेत राहिले. तर अशा या आगरी समाजातील बरेचसे जीव आतापर्यंत गेलेले आहेत. पांजू गाव याला अपवाद नसून आणखीन एक गाव आहे, तो म्हणजे वाडीव, वैतरणा स्टेशनवरील वाडीव गाव. या गावातील देखील बरेचसे तरुण या ट्रेनखाली किंवा अशा निर्माल्य फेकल्यामुळे जीव गेलेले आहेत. तर त्यांना या दोन्ही स्टेशनवरील रस्ता अगदी टू व्हीलर किंवा सायकल गेली पाहिजे असं आमची भाची सरपंच पांजूगावची हिने सांगितलेलं आहे आणि ते योग्य आहे. त्यांना काहीतरी रस्ता उपलब्ध करून द्यावा तर ते प्रशासनाचे खूप खूप आभारी मानतील. रेल्वेला समांतर असा रस्ता करून द्यायला काय हरकत नाही. तर असे हे निरपराध जीव जातात, ते जाणार नाहीत. दुर्दैव असं की समुद्राला भरती आणि पावसाचा जोर असल्यामुळे बोट बंद झाली आणि हा एक कामगार दुर्दैवी निश्चित पडला. तर अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. तसेच आमच्या आगरी समाजातील मुलांना आणि या होतकरी मुलांना रेल्वे प्रशासनाने भरघोस अशी मदत, कमीत कमी 20-25 लाखाची मदत त्यांना करावी ही मागणी करतो. राम.